श्री स्वामी समर्थ. सर्वांचं श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना एक नम्र विनंती आहे, आपण जर आपल्या श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून हिंदू धर्मातील व स्वामी समर्थ महाराजांच्या मार्गाविषयी व सर्व उपाय, तोडगे आणि सणवार व्रतवैकल्य याचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यास एक मदत होईल. व व्हिडिओला लाईक करण्यासाठी किंवा सबस्क्राईब करण्यासाठी कुठल्याच प्रकारचे आपल्याला पैसे सुद्धा लागत नाहीत, त्यामुळे आणि वेळ सुद्धा लागत नाही, त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघा, आपण विविध विषयांवर व्हिडिओ बघितले आणि विविध तोडग्यांवर, विविध पारायणावर व्हिडिओ बघितले, परंतु आज आपण सर्वात मोठ्या विषयांवर व्हिडिओ बघणार आहोत आणि त्याच्यावर आपण माहिती सांगणार आहोत. तर ती माहिती म्हणजे व्यसनमुक्ती सेवा. बघा, प्रत्येक घरामध्ये कुठला ना कुठला कर्ता पुरुष किंवा कुठले ना कुठले सदस्य मुलं असतील तर ते चोरून व्यसन करत असतात. ते व्यसन कुठलंही असो, दारूचं असो, सिगारेटचं असो, गुटख्याचं असो किंवा इतरत्र कुठल्याही प्रकारचं व्यसन असो, त्यामध्ये मांसाहार सुद्धा हे एक प्रकारचं व्यसनच आहे. आणि जेव्हा हे कुटुंब व्यसनाधीनतेला आहारी जातात, त्या घरामधील लक्ष्मी नाहीशी होते व त्या घरामधील पैसा हा टिकत नाही व घरामध्ये दरिद्रता निर्माण होते. अशा वेळीच घरच्या कुलस्त्रीने कुठल्या प्रकारची सेवा परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशीर्वादाने घरच्या घरी केली पाहिजे, कुठल्या प्रकारचं तीर्थ आपल्या मुला मुलींना किंवा आपल्या घरच्या जे व्यसनाधीन सदस्य आहेत त्यामध्ये सिगारेट, दारू, गुटखा, तंबाखू, बीडी किंवा कुठल्याही प्रकारचं व्यसन ते करत असतील तर त्यांना कुठल्या प्रकारचं आपण तीर्थ दिलं तर त्यांचं हे व्यसन सुंठे वाचून खोकल्या जाण्यासारखं होईल, हे आपण आज बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला कुठल्या प्रकारची सेवा करायची ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम जाणून घेऊया की आपण हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता सर्वप्रथम बघा आणि सबस्क्राईब करा आणि सर्वांपर्यंत पोहोचवा, की जेणेकरून सर्वांना सुद्धा या सेवेची माहिती होईल. तर आपल्याला यासाठी एक गडती लागणार आहे. गडती म्हणजे एक पेला आणि एक स्टँड लागणार आहे. त्याचबरोबर एक छोटीशी प्लेट किंवा छोटेसं संध्यापात्र आपल्याला लागणार आहे, तांब्याचं किंवा आपल्याकडे स्टीलचं असेल ते सुद्धा चालेल. आणि त्यावर नागनंदी विरहित एक शिवलिंग व एक रुद्राक्ष असला तर फारच उत्तम आपल्याला लागणार आहे. आणि शिवलिंग जर आपल्याकडे नसेल तर रुद्रयंत्र असेल तर ते सुद्धा आपल्याला चालेल. मग यावर आपण कुठल्या प्रकारची सेवा केली आणि त्याचा तीर्थ आपल्या घरातील व्यसनाधीन व्यक्तींना आणि लहान जे मुलं असतात ते हट्टीपणा करतात तर त्यांना जे दिलं तर त्यांना म्हणजे त्यांचा हट्टीपणा निघून जाईल व ते शांत होतील व घरातील सर्व सदस्यांना आरोग्याची प्राप्ती होईल. बघा, हे तीर्थ आपण कुठल्या लोकांना देऊ शकतो. ज्यांना कुठला मोठा गर्भपिशवी सारखे किंवा कॅन्सर सारखे आजार आहेत त्या व्यक्तींना सुद्धा किंवा नॉमिनल आजार आहेत त्यांना सुद्धा आपण हे तीर्थ देऊ शकतो. त्यानंतर जे कोणी व्यसन करत असतील, दारू, मांसाहार, सिगरेट, बीडी, तंबाखू कुठल्याही प्रकारचे व्यसन करत असतील त्यांना सुद्धा आपण देऊ शकतो. त्याचबरोबर गर्भधारणेमध्ये सुद्धा आपण हे तीर्थ घेऊ शकतो. त्यामुळे गर्भातील शिशूची रक्षा होते व गर्भामध्ये संस्कार निर्माण होतात. आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ नये यासाठी सुद्धा आपण हे तीर्थ प्राशन करू शकतो. त्याचबरोबर भगवान शिवाची अतिउत्तम ही सेवा आपल्या घरामध्ये घडत असते, ती सेवा आपण करायची असते. तर आपण अशा प्रकारे गडती लावून घ्यायची आहे आणि अशी नागनंदी विरहित शिवलिंग किंवा रुद्रयंत्र आपण घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला जर रुद्र वाचता येत असेल तर आपण कुठल्या प्रकारचे मंत्र घ्यायचे ते बघूयात. तर आपल्याला एक वेळा शिवमहिम्न स्तोत्र घ्यायचं आहे आणि गणपती अथर्व शीर्ष घ्यायचं एक वेळा. त्याचबरोबर आपल्याला रामरक्षेचे 9 श्लोक किंवा संपूर्ण रामरक्षा एक वेळा घ्यायची आहे. त्याचबरोबर रुद्र अध्याय चमक नमक सहित पूर्ण वाचन एक वेळा आपल्याला करायचं आहे. त्याचबरोबर शिवकवच आपल्याला एक वेळा वाचायचं आहे. शिवगायत्री मंत्र आपल्याला 11 वेळा वाचायचा आहे, म्हणायचा आहे. ओम तत्पुरुषाची विद्महे महादेवाची धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात, हा शिवगायत्री मंत्र आहे. नित्यसेवा ग्रंथामध्ये आपल्याला ही मंत्र व स्तोत्र मिळून जातील. व महामृत्युंजय मंत्र आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे. व महामृत्युंजय मंत्र जो पंचप्रणव आहे तो सुद्धा आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे. व अमृत संजीवनी जो मंत्र आहे नित्यसेवा ग्रंथामध्ये दिलेला तो सुद्धा आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला संजीवनी मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. व त्याचबरोबर आपल्याला कालभैरव अष्टक जे स्तोत्र आहे ते सुद्धा आपल्याला एक वेळा म्हणायचं. व त्याबरोबर आपल्याला शिव अष्टोत्तर नामावलीने बेलपत्र असतील आपल्याकडे तर ते व्हायचे आहेत. आणि रोज जर आपण रुद्राभिषेक करत असू तर आपल्याकडे बेलपत्र सापडणार नाहीत तर मग आपण अखंड जे तांदूळ असतात त्याचे जोड म्हणजे एक आणि एक म्हणजे 2 प्रकारचे जोड शंकराच्या पिंडीवर हे रुद्राभिषेक संपल्यानंतर व्हायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला
शिवर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो, याचं 11 वेळा पठण करायचं आहे. हा झाला संपूर्ण विधियुक्त रुद्राभिषेक. आणि याचं तीर्थ जर आपण आपल्या घरातील रोगी व्यक्तींना, व्यसनाधीन व्यक्तीला, चिडचिड करणारी मुलं, हत्तीतापट व्यक्ती किंवा स्वभाव व्यवस्थित नसलेल्या व्यक्ती यांना जर आपण दिलं, किंवा गरोदर महिला यांना जर आपण दिलं, तर त्यांना नक्कीच आराम पडेल व तुम्हाला भगवान शिवाची कृपा प्राप्त होईल. बघा, ही सेवा अत्यंत साधी आणि सोपी आहे. आपण रोज करू शकता ही सेवा, आणि याला कुठल्याच प्रकारचा नियम नाही. तर आपण ही सेवा घरामध्ये करा, आणि आपल्याला काय अनुभव येते ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सर्वांना शेअर करा. बघा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जर आपल्यापैकी बरेच सेवेकरी किंवा भक्तगण आहेत की त्यांना हे सर्व गोष्टी करणं शक्य होत नाही, तर मग आपण कुठल्या प्रकारचे स्तोत्र घ्यावे, तर आपण शिवलीला अमृताचा 11वा अध्याय गडती लावून जर म्हटला, तर आपल्याला एकादश रुद्र केल्याचं फळ लागते, आणि ते सुद्धा रुद्र अभिषेक केल्याचं फळ आपल्या पदरामध्ये पडत असते. तर आपण जो 11वा अध्याय आहे त्याचं संपूर्ण पठण करावं, आणि अध्याय संपल्यानंतर ही गडती बंद करावी, व हे तीर्थ जे आहे ते आपल्या घरातील सर्व सदस्यांना द्यावं, व किंवा पिण्याच्या पाण्यामध्ये ते टाकावं. आणि जेव्हा आपण कुठल्या प्रकारचा अभिषेक करत असतो शिवाच्या पिंडीवर, हा रुद्राभिषेक, तेव्हा आपण पिण्याचं फिल्टरचं किंवा जे आपलं कॉर्पोरेशनचं किंवा पिण्याचं जे पाणी आहे आरोचं, तेच आपण याला वापरायचं आहे, जेणेकरून आपल्याला तीर्थासाठी ते वापरलं जाईल. अशा पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे. आणि 99% 40 दिवसामध्ये व्यसनाधी जे लोक आहेत त्यांचे प्रश्न या सेवेमुळे सुटतात, आणि हा एक अनुभव सिद्ध प्रयोग आणि ही सेवा आहे. तुम्ही नक्की करा आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. श्री स्वामी समर्थ. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.